चला तर शिकूया प्रयोगातून विज्ञान। आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025। आजचा वार शनिवार। प्रयोग 13वा। प्रयोगाचे नाव लहान तोंडी मोठा घास। प्रयोगाला लागणारे साहित्य प्लेट, इथे आपल्याला टिश्यू पेपर लागतो पण आम्ही इथे कागद वापरला, मेणबत्ती, काचेची भरणी किंवा काचेचा ग्लास, 2 प्लास्टिकचे कागदी कप आणि पाणी आणि माचिस। कागद ओला करून घ्यायचा, बस ठीक। यानंतर मेणबरोबर मधोमध ठेव। तर मेणबत्ती पेटवून घ्यायची। मेणबत्ती पेटवल्यानंतर आपण जी काचेची बरणी घेतलेली आहे ती या मेणबत्तीवर उघडी ठेवायची। ठेवल्यानंतर काय होईल बघा बरं, मेणबत्ती थोडा वेळ चालू आहे की नाही, नंतर विझली। का विझली? पाण्यातला जो ऑक्सिजन आहे तो ज्वलनासाठी वापरला गेला। आता आपण हळूच मेणबत्ती बरणीवर हाताने दाब देणार आहे। आता उचलून बघ, प्लेट उचलल्या गेली, बरोबर आहे? आपण लगेच पडली, आपण एकदा परत करू। जमलं बघा। बरणीमधील ऑक्सिजन हा ज्वलनासाठी वापरला गेला, त्यामुळे काय झालं, बरणीच्या आतील हवेचा दाब कमी झाला आणि वातावरणाचा दाब जास्त, त्यामुळे बरणी प्लेटला चिपकली आणि प्लेटला उचलू शकत आहे, बरोबर आहे? आता आपण या प्लेटमध्ये हे 2 ग्लास सुद्धा ठेवूत बघा, तरी सुद्धा बरणी प्लेटला उचलून धरत आहे, बरोबर आहे? थोडं थोडं पाणी टाक बरं इकडे, या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये थोडं थोडं पाणी टाक। बॉटल दे माझ्याकडे इकडे। तर आपण या ग्लासमध्ये थोडंसं पाणी टाकूया बघा। बघा, पाणी टाकलं तरी सुद्धा प्लेट उचलल्या जात आहे। बघा, सगळ्यांनी दाखव, इकडे इकडे करून दाखव। चल घेऊ तसं बाहेर, समोर घे थोडस। आता आरामशीर बरणी ठेव बघा। अजूनही मेणबत्ती चालू आहे, आता विझली। आता दाबून धर, थोडीशी दाब दाब दाबून ठेव। उचलून बघ हळूच। हा, प्लेट उचलल्या गेली। आता दोन्ही ग्लास पण ठेव। थांब, तसेच राहू दे। बघा, झालं की नाही? चल उभा राहा, आता तसेच घेऊन उभा राहा। बघा, काचेच्या बरणीने प्लास्टिकची जी प्लेट आहे ती उचलून धरलेली आहे। आपण जर या ठिकाणी स्टीलची प्लेट जरी घेतली असती की नाही, तरी सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला प्लेट उचलून धरता आली असती। जमलं? घ्या, अजून एखाद्याला हातात घेऊन बघायचे असेल तर सोडू नको एकदम। हा, फिरो, इकडे बघ माझ्याकडे। काचेची बर का, बरोबर धरा। पक्की पकडा। हा,